तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामदेवता महादेवीचा जयघोष. 10,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर नगरीत गेल्या 150 ते 200 वर्षांच्या परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून विविध धार्मिक उत्सवांना सुरुवात झाली आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून बुधवारी ग्रामदेवता श्री महादेवीचे पारंपरिक प्रयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी 10,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन समोर असलेले श्री महादेवीचे मंदिर म्हणजे संपूर्ण गावाची ग्रामदेवता. बुधवारी बहुजन समाजाच्या वतीने परंपरेनुसार या देवीचे प्रयोजन करण्यात आले. उत्सवाच्या दिवशी सकाळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते श्री महादेवीची यथासांग अभिषेक पूजा करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य देवीच्या पूजेचे वंशपरंपरागत मानकरी महाजन, पेंडोळे, देशमुख, मुळे आणि सौरभ दीक्षित यांनी केले. विशेष म्हणजे मंदिर जीर्णोद्धारासाठी नगराध्यक्षांच्या वतीने 1,11,000 रुपयांची वर्गणी देण्यात आली. अभिषेकानंतर पुजारी गाजरे परिवाराच्या निलिमा गाजरे आणि शोभा गाजरे यांनी देवीला अलंकारयुक्त साजशृंगार केला, ज्यामुळे देवीचे रूप अत्यंत मोहक दिसत होते. या उत्सवाच्या दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे हे बैठकीस आले असता त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी 7 वाजून रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्र्यंबकवासियांसह यात्रेकरू आणि पर्यटकांनी या आनंद सोहळ्यात सहभाग घेतला. सुमारे 12,000 भाविकांसाठी करण्यात आलेल्या या महाप्रसादासाठी 12 क्विंटल तांदूळ, 6 क्विंटल डाळ, 7 क्विंटल साखर, 50 डबे तेल आणि 12 क्विंटल वांगे बटाटा भाजी असा अवाढव्य शिधा वापरण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर पुजारी आणि विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये पुजारी दिलीप गाजरे, सुरेश तथा बाळा गाजरे, रमेश गाजरे आणि डॉक्टर मयूर गाजरे यांचा समावेश होता. तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मंगेश देवरे, उपाध्यक्ष महेंद्र पप्पू बागडे, सचिव प्रशांत बागडे, खजिनदार श्यामसुंदर चांडक, विश्वस्त संजय कदम, डॉक्टर समीर महाजन, ॲडव्होकेट भास्कर मेढे, ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे आणि अमित गायकवाड यांच्यासह व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. भक्ती आणि परंपरेचा हा सोहळा त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा ठरला. अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.